जहाँ तक मैं समझता हूँ कि हम लोग को लड़ना चाहिए, साथ लड़े अकेला लड़े लेकिन लड़ना चाहिए। बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज शिवसेनेची 17 उमेदवारांची एक अधिकृत यादी जाहीर झाली। 17 लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार आपण सर्वांनी ती पाहिली असेल, त्यावर मी पुन्हा काही इथे भाष्य करणार नाही। आज ज्या विषयाला घेऊन मी तुम्हा सर्वांसमोर आलोय तो आहे वंचित बहुजन आघाडीचा। कारण आजच नेमकी वंचित बहुजन आघाडीने 9 उमेदवारांची त्यांची स्वतंत्र यादी जाहीर केलेली आहे। 9 उमेदवार, मला वाटतं कदाचित 10वा उमेदवार देखील ते आज संध्याकाळपर्यंत जाहीर करणार आहेत आणि एक 11वा उमेदवार म्हणून त्यांनी नागपूरच्या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। संमिश्र गोष्टी घडवल्यात आज त्यांनी। आता ह्याच विषयाला घेऊन मी तुम्हा सर्वांशी बोलणार आहे। जे नको घडायला हवं होतं, जे आजवर आपण जो विषय टाळत होतो की ही अशी गोष्ट घडली नाही पाहिजे, कारण सध्या ज्या लढ्यात आपण उतरलोय, ज्या संग्रामात आपण उतरलोय, तो संग्राम एकत्र लढण्याचा होता, वेगवेगळा नाही। कारण वेगवेगळं जर लढलं तर पानिपत हे सुनिश्चित आहे, हे लक्षात घ्या। मला काय सुचवायचंय तुम्हा सर्वांना कळत असेल। आपल्यामध्ये ताकद भयंकर आहे, पण आपण विखुरलं गेले जाणार आहोत आणि ज्यावेळेस ही ताकद विखुरली जाईल त्यावेळेस मात्र पानिपत सुनिश्चित होईल। हे आजच लक्षात ठेवायला हवं, कारण ज्या व्यक्तीने किंवा ज्या व्यक्तीविषयी मी आज तुम्हा सर्वांशी बोलतोय त्यांचं नाव आहे प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर। आडनाव आंबेडकर आहे आणि प्रकाश आंबेडकरांचा किंवा बाळासाहेब आंबेडकरांचा विशेष जर परिचय करून तुम्हाला द्यायचा झाला तर ते बाबासाहेबांचे नातू आहेत। आता बाबासाहेब म्हटलं तर सारं काही त्यात आलं, सारं त्याच्यात आलं। बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर। या ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या उभ्या हिंदुस्थानाला एक असं संविधान बहाल केलं, ज्या संविधानाच्या जीवावर आज आपला भारतवर्ष, आज आपला देश इथपर्यंत प्रगती करत आला। ज्या संविधानाने तुम्हा आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, ज्या संविधानाने तुम्हा आम्हाला ताठ मानेने जगण्याचा अधिकार दिला असं मी म्हणेन, आणि तुम्हाला सर्वोच्च ठेवलं या भारताच्या लोकशाहीमध्ये, ज्या बाबासाहेबांच्या संविधानाने आपल्याला सर्वोच्च ठेवलं त्या बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर हे नाव आणि त्याच्या पुढे जाऊन प्रकाशजी आंबेडकर। खरं तर संविधान बचावाच्या ह्या लढाईमध्ये प्रकाश आंबेडकर साहेब आपण कुण्या बाजूने, हा प्रश्नच खऱ्या अर्थाने चुकीचा आहे। तुम्ही कुणाच्या बाजूने असणार हा प्रश्न विचारणं, खरं तर हा प्रश्न चुकीचा आहे। पण तरी देखील आज हा प्रश्न मनामध्ये उद्भवतोय। नेमकं काय घडलं तुम्ही पहा ना। मी कुठेही म्हणणार नाही ए टीम, बी टीम, सी टीम, डी टीम, मी कुठेही म्हणणार नाही। कारण अगदी काल परवाचंच भाषण तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल। काल परवाचं भाषण, त्या भाषणामध्ये जी 5 मिनिटांची वेळ बाळासाहेब आंबेडकरांना मिळाली होती, त्यांनी काय सांगितलं? हमें लढना होगा। बाळासाहेब म्हणतायत हमें लढना होगा, चाहे एक साथ लढे या फिर अलग अलग लढे। त्यांनी त्याच दिवशी एक हिंट देऊन टाकली होती, चाहे एक साथ लढे या अलग अलग लढे। आता तुम्ही विचार करा, बाळासाहेब आंबेडकर त्यांचा भारिप बहुजन महासंघ, त्या जुन्या काळापर्यंत जाऊयात, ज्यावेळेस दलित चळवळी किंवा पॅन्थर असेल, आरपीआय असेल, आरपीआयच्या 8-10 गट असतील, बाळासाहेबांचा भारिप बहुजन महासंघ असेल, नामदेव ढसाळ असतील, रासू गवई असतील, इंदिसे असतील, हे बरीच मंडळी त्याच्यामध्ये, एकाचं नाव आपण घेऊ शकत नाही। तो काळ या पॅन्थर्सने, अगदी रामदास आठवलेंचं पण योगदान समाजासाठी नाकारता येत नाही, तितके कोत्या मनाचे आपण नाहीत। पण ह्या सगळ्यामधून एका व्यक्तीने विशेष लक्ष कायम स्वतःवर ठेवलं आणि समाजासाठी किंवा समाजाच्या प्रतीने समाजाचा ह्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास राहिला, ते नाव होतं प्रकाशजी आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर। आज नेमकं काय घडतंय पहा। बाळासाहेब आंबेडकर ज्या गोष्टी करत आहेत, आज 3 पक्षांची आघाडी आहे, 3 मोठे पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस। या 3 मोठ्या पक्षांच्या आघाडीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे एकरूप व्हायला हवं होतं
तो प्रयत्न बाळासाहेबांकडनं होत नव्हता. तुम्ही पाहिलं असाल महाविकास आघाडीच्या मनामध्ये बाळासाहेबांविषयी जे मत होतं ते असं असेल, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, ही अशा प्रकारची अवस्था झाली होती. बाळासाहेब आंबेडकरांनी कधीही वास्तववादी भूमिका घेतली नाही किंवा कायम पल्ल्याच्या पलीकडचं मागायचं, पल्ल्याच्या पलीकडचं आवाक्याच्या बाहेरचं मागायचं. बरं, ही त्यांची पद्धत काही आजची पद्धत नाही. अगदी मागच्या वेळेस त्यांनी ज्यावेळेस ओवेसींच्या MIM बरोबर युती केली होती त्याही काळात तसंच झालं होतं. तुम्ही पाहिलं असाल अगदी त्यांनी संभाजीनगरची जागा देखील मागितली होती जी त्या MIMच्या ओवेसींच्या इम्तियाज जलील यांची विद्यमान खासदारकी होती. म्हणजे कायम त्यांच्या भूमिका अशा संदिग्ध राहिलेल्या आहेत. तो काळ सोडून द्या, त्या काळात काय घडलं काही नाही घडलं हा विषय नाही आजचा. पण आजच्या घडीला तुम्हाला सांगतो, बाळासाहेब आंबेडकर, मी कधीही म्हणणार नाही B टीम, C टीम, D टीम, पण मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आता बरेच जण म्हणतील याला फटका पडेल, त्याला फटका पडेल, हा इथे पडेल, तो तिथे पडेल. माझ्यासाठी आजच्या घडीला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, कोण कुठे पडेल, कुणाचं नुकसान होईल, महाविकास आघाडीचं नुकसान होईल की महायुतीचं नुकसान होईल की आणखी कुणाचं नुकसान होईल की यांचा काही फायदा होईल. पण माझा पहिला हा प्रश्न आहे, बाळासाहेब या सगळ्यातून तुम्हाला काय मिळालं? काल एका दिवसात तुमची मनोज जरांगे पाटलांशी भेट होते आणि एका दिवसात तुम्ही म्हणताय मराठ्यांचा पण पाठिंबा राहणार आहे. आणि खरं मराठा आरक्षण आंदोलन हा काही राजकीय विषय नाही किंवा हा कुठला राजकीय पक्ष नाही. ती एक वेगळी मुवमेंट आहे, ती एक वेगळी चळवळ आहे. अचानक तिचा पाठिंबा, मागच्या वेळेस मुस्लिम, यावेळेस मराठा, हा जो तुमचा फॅक्टर आहे मराठा मुस्लिम फॅक्टर मला कळाला नाही. कदाचित यावेळेस मुस्लिमांचा पाठिंबा तितका नसेल म्हणून यावेळेस कुणाचा तरी पाठिंबा घेऊन म्हणजे मराठा फॅक्टर मागे घेऊन आपण ह्या सगळ्याला सामोरे जायचा विचार केला. आज तुम्ही 9 उमेदवारांची ती यादी जाहीर केलीत. या सगळ्यातून आपल्याला मिळणार काय आहे? आज आपण करोडोंच्या समाजाला फसवायचा प्रयत्न करतोय. एक पल्ला असतो, त्या पल्ल्याच्या बाहेर मागायचं असतं. अंथरूण जेवढा आहे तेवढाच आपण पाय पसरायचा असतो. पाय पसरायचा राजकारणात हे अगदी तंतोतंत पाळावं लागतं. मग अशा हात जर न्याय लावायचा झाला तर रामदास आठवले का वाईट? मग रामदास आठवलेंनी आपला पल्ला ओळखला, त्यामुळे त्यांनी एक मंत्रिपद ठेवलं, एक खासदारकी ठेवली, केंद्रीय मंत्रिपद ठेवलं आणि त्याद्वारे त्यांना जे काही समाजासाठी करता येत असेल ते करत असतील. मला माहित नाही ते समाजासाठी काय करतात. पण आता तुम्ही 9 उमेदवार जाहीर केले, काय मिळवलं त्याच्यातनं? तुम्ही 9 नाही, तुम्ही 48 उमेदवार जाहीर करू शकता. संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार आहे तो. पण त्या 48 उमेदवारांपैकी 48 जणांचे जर पराभव तुम्हाला करून घ्यायचे असतील तर तुम्ही याच्यातून काय मिळवलं? महाविकास आघाडी म्हणून आजच संजय राऊत साहेबांनी एक स्टेटमेंट दिलंय. 5 म्हणजे कालपर्यंत जोपर्यंत त्यांनी अल्टिमेटम दिला नव्हता तोपर्यंत 4 उमेदवार किंवा 4 त्यांच्या पारड्यात जागा पडणार होत्या. खऱ्या अर्थाने या जागा 2 ते 3 असायला हव्या होत्या. एक रिझनेबल तुम्ही पाहाल तर 48 जागांच्या महाराष्ट्राच्या लोकसभेतून तुम्हाला 4 जागा सुटत होत्या आणि आज एक 5वी जागा देखील सुटत होती. तरी देखील आज आपण अट्टहासाला पेटलात आणि 9 उमेदवारांची यादी जाहीर करून टाकलीत. आता तुम्ही मला सांगा, या 9 पैकी एक तरी निवडून येणार आहे का? आता आपण वास्तववादी विचार करूया. वास्तववादी, तुला ना मला घाल कुत्र्याला, ही मराठीतली अतिशय सुंदर म्हण आहे ना. तुला ना मला घाल कुत्र्याला. महाराष्ट्रामध्ये हे असे रेबीज झालेले श्वान पिसळलेले असताना बाळासाहेब तुम्ही आम्ही एकत्र असणं आणि ह्या रेबीज झालेल्या कुत्र्यांची नसबंदी आणि त्यांची रेबीज बंदी दोन्ही करायची होती आपल्याला. आज आपण वेगळे उमेदवार जाहीर केलेत. का कुणास ठाऊक अजूनही मनामध्ये एक आशा आहे, अजूनही मनामध्ये एक आशा आहे की अजूनही, कारण शेवटी ही यादी जाहीर झाली म्हणजे काही सगळं फायनल झालेलं नसतं की तुमचे फॉर्म भरून झालेत, तुमची शेवटची विड्रॉल करायची, फॉर्म मागे घ्यायची तारीख देखील संपली, तसं काही नाहीये. अजूनही मनामध्ये एक आशा आहे. कारण विचार करा, आज तुम्ही जर भारतीय जनता पक्षाचा आणि शिंदे टोळीचा एक सर्वे पाहाल तर त्यांच्या विद्यमान 5 ते 6 खासदारांचा निगेटिव्ह सर्वे येतोय. इतक्या प्रकारचं निगेटिव्ह वातावरण महाराष्ट्रामध्ये असताना या विद्यमान खासदारांच्या संदर्भातलं आपल्यामध्ये विरोधकांमध्ये ती ताकद आहे का? हे सगळं विरोधातलं वातावरण एनकॅश करून घ्यायची.
ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपण एक भक्कम पर्याय उभा करायची आपल्यामध्ये ती ताकद आहे का, हा देखील विचार व्हायला हवा. आज तुम्ही तुमच्या, मला वाटतं 12 जागांचा तुमचा आग्रह होता. होय, 12 जागांचा आपला आग्रह. तुम्ही साधा विचार, तुम्ही राजकारणातले मुरलेली माणसं, आम्ही तुमच्या समोर अतिशय लहान, तुम्ही विचार करायला हवा होता या 12 जागांचं गणित कशा प्रकारे आपण जुळवणार होतो. 12 जागा. आज शिंदे गटाकडे जवळपास 41 आणि जवळपास 11 ते 12 अपक्ष आमदार असताना त्यांना 5 ते 6 खासदारकीच्या जागा भारतीय जनता पक्ष सोडतोय. आपण ह्याचा विचार करा, बारीक विचार करा. महाराष्ट्रामध्ये आपला साधा नगरसेवक देखील नाही, आमदार तर नाहीच नाही. महाराष्ट्रामध्ये आपण शेवटची खासदारकी लढला होता तो काळही आता जुना झालेला आहे. एक अकोला जिल्हा सोडला किंवा हलका फुलका सोलापूरचा भाग सोडला तर आपल्या वंचित बहुजन आघाडीचा 7 ते 8 महाराष्ट्राच्या लोकसभांमध्ये एक बऱ्यापैकी गवगवा आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन ते फक्त उपद्रव मूल्य झालं. पण त्याच्या पलीकडे जाऊन उमेदवार जिंकून येईल अशी निर्णायक मतं आपल्याकडे नाहीत. स्वतःच्या जीवावर स्वतःचा खासदार निवडून आणलं. पण होय, त्याच वेळेस जर ही मतं आणि महाविकास आघाडीची मोड जर एकत्र आली तर महाविकास आघाडीचे उमेदवार देखील जिंकतात आणि आपला स्वतःचा कमीत कमी ज्या ठिकाणी आपला एक नगरसेवक नाही अशा ठिकाणी जवळपास 4 ते 5 खासदार जर आपले लोकसभा पाहणार असतील आणि वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक ओळख मिळणार असेल तर हा राजकीय निर्णय आपण घेऊ का शकलो नाहीत याचा विचार करा. सुरुवात असते. जशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाचपडत होती एका पर्यायाला, त्यांना तो पर्याय मिळाला. वेळ प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळेस लोकसभेला एक झुकतं पाऊल घेतलं आणि 2 पावलं मागे सरकली. कारण विधानसभा ही महत्वाची होती. त्यांना तुर्तास दिल्ली त्यांच्या मनसेला आकार देण्यासाठी त्यांना तुर्तास महाराष्ट्राची विधानसभा ही फार महत्वाची होती. त्यामुळे त्यांनी तुर्तास कुठलीही लोकसभा जाहीर केली नाही. आज आपण जर अशा कारण आपली मैत्री किंवा आपण ज्याच्या कोणासोबत मैत्री करता ती 6 महिन्यांच्या वर टिकत नाही, हा देखील आपल्यावर वारंवार आरोप होतो. आपण वारंवार आपले मित्र पक्ष किंवा आपले सहकारी कसे अडचणीत येतील अशा प्रकारची विधानं करतो. अगदी तुम्हाला आठवत असेल औरंगजेबाच्या त्या कबरीवरनं काहीतरी यांनी विधानं केली, औरंगजेबाच्या मजारीवर जाऊन आले. ही शिवसेनेला अडचणीत आणणाऱ्या भूमिका होत्या. शिवसेना याचं कधीही समर्थन करणार नाही. डेडलाईन देणं म्हणजे ज्या गोष्टी चर्चा चालू असताना अचानक उद्याची डेडलाईन, परवाची डेडलाईन, ह्या अशा डेडलाईन देणं हे राजकारणात चालत नसतात. त्या गोष्टी आपल्याकडनं झाल्या. अव्वाच्या सव्वा मागणं, जवळपास 12 जागा मागितल्या गेल्या. वास्तववादी भूमिका न मांडणं. खरंच ह्या गोष्टी शक्य आहेत का, वास्तवाला धरून आहेत का, असा कुठलाही पडताळा आपल्याकडनं केला जात नाही. जे आलं ते बोलून दाखवलं. हे अशा प्रकारच्या भूमिका राजकारणात चालत नसतात. सहकार्यांना अडचण आणणाऱ्या भूमिका वारंवार घेत राहणं. जसं उदाहरण देतो तुम्हाला, नागपुरामध्ये काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला एका जागेसाठी, नागपूरच्या जागेवर. आता नागपूरच्या जागेवर पाठिंबा जाहीर करून खरंच काही फायदा होणार आहे का वंचितकडनं, तर काहीच नाही. पण भूमिका अशा प्रकारे दाखवली की मी 100% तुमच्या विरोधात नाही महाविकास आघाडीच्या आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये सारे उमेदवार जाहीर करून ठेवायचे. हा खऱ्या अर्थाने कोणाला फायदा देऊन जाणार आहे याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. सुज्ञ मतदारांनो, याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. ना तुला ना मला घाल कुत्र्याला. प्रत्येक वेळी ज्यावेळेस आपण वंचित बहुजन आघाडीचा विचार करू त्यावेळेस हा विचार करायचा की ना तुला ना मला घाल कुत्र्याला. आणि कुत्र टवकारलेलं आहे, कुत्र रेडीच आहे, कधी हे सगळं माझ्या पदरात पडतंय. मागे त्यांनी एक भूमिका घेतली होती, मला वाटतं तुम्हाला आठवत असेल, नाना पटोलेंचं नाव घेतलं की नाना पटोले म्हणजे काँग्रेस नाही, माझ्याशी जर इथून पुढे बोलणी व्हायची असेल तर ते मल्लिकार्जुन खरगे करतील किंवा राहुल गांधी करतील. या अशा प्रकारच्या, मी मगाशी म्हणालो अव्वाच्या सव्वा, काही बोलणी ही राज्य लेवलला होत असतात, काही बोलणी ही दिल्ली लेवलला होत असतात. या सगळ्यांमध्ये आपण कधीही समन्वय साधला नाही. याला त्याला आपण दुखवत राहिलात, वारंवार दुखवत राहिलात. त्यामुळे ती मैत्री कधी घट्ट होऊच शकली नाही. आपण त्या दिवशी राहुल गांधींच्या त्या स्टेजवर, शिवाजी पार्काच्या, छत्रपती शिवाजी पार्काच्या स्टेजवर आपण भाषण केलं. त्यात तुम्ही स्पष्ट सांगितलं लढना पडेगा. पण कुणाच्या विरोधात? आता आपण लढतोय की मदत करतोय ह्याचा विचार तुम्ही देखील करा. आता मराठा समाजाविषयी मी वेगळं माझं विश्लेषण करेल. त्यांनी स्वतःहून अजून येऊन बाहेर येऊन कुठलाही पाठिंबा किंवा कुठलाही असं काही जाहीर केलेलं नाही तुमच्यासोबत. त्यांची स्टेटमेंट येऊ द्या, त्यांच्या भूमिका येऊ द्या, तेव्हा त्यांच्याबद्दल बोललं जाईल किंवा त्यांच्या भूमिकांबद्दल विश्लेषण केलं जाईल. पण तुम्ही जे मराठा समाजाचं नाव लावतायत,
खरंच मराठा समाज तुमच्या बाजूने आहे का याचा एकदा विचार तरी करा. ती झाकली मूठ असते ती 1.25 लाखाचीच ठेवायची असते. हे माझं बोलणं मराठा समाजासाठी सुद्धा जातं किंवा तुमच्यासाठी देखील जातं. आपण काय करतो, आपल्या ह्या अशा भूमिकांमुळे समाजाला एका अशा गर्तेत घालतो की जे समाज पण विचार करू लागतो की खरंच मला पाठिंबा द्यायचा आहे की मला माझं मत फुकट घालवायचं आहे. आणि अशा वेळेस तुमच्या बाजूची जी मतदानं असतात ती समजा कमी झाली तर उद्या भविष्यात वंचित बहुजन आघाडीचं जे काही नाव होतं, जो काही गवगवा होता, जो काही रुतबा होता, मान मरातब होता, तो सारा कमी होणार. अगदी तसंच मनोज जरांगे दादांनी जी काही भूमिका मांडली की एक गाव एक विधानसभा किंवा लोकसभा असेल एक मराठा उमेदवार, खरं तर ह्या अशा भूमिका नेमका फायदा कुणाचा करून जाणार आहेत. ह्या अशा भूमिकांमुळे ज्यांनी आजवर मराठ्यांचं आरक्षण देऊ केलं नाही तेच जर पुन्हा सरकारांच्या जवळपास पोहोचले तर आपण काय मिळवलं. मग पुन्हा हाच सिलसिला चालू ठेवायचा आहे का. कमीत कमी बदल करून पहा. कमीत कमी आलेल्या बदलानंतर त्या बदलाकडून अपेक्षा ठेवून पहा. पण तुम्हाला माहिती आहे आज खुलेआम भारतीय जनता पक्षाची लोक मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. खुलेआम मनोज जरांगे पाटलांना खुलेआम त्यांना दूषणं मीडिया समोर द्यायची कामं करतायत जी आजवर त्यांची कधी इच्छा किंवा हिंमत होत नव्हती. आज ते खुलेआम देत आहेत. म्हणजे विचार करा भविष्यात मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने हे खरंच किती राहतील हा देखील तुम्ही विचार करा. आता 5 जागा त्यांना ज्या मिळत होत्या त्या 5 जागांपैकी जवळपास 4 जागांवर सहजासहजी खासदार निवडून येत होते. अगदी ते स्वतःही दिल्लीच्या लोकसभेत जाऊन बसले असते पण तसं काही झालं नाही. एवढं सगळं 5 जागा ह्या फार मोठ्या झाल्या. 5 जागा लोकसभेच्या त्याही. आज लोकसभेत 5 खासदार असलेले मोठ्या पक्षांनंतर लहान पक्ष एकही नाही. काही मोठे पक्ष सोडले तर दक्षिणेतले आणि महाराष्ट्रातले 5 खासदार ही खूप मोठी संख्या झाली. आणि तुमच्या सभांना गर्दी होते याचा अर्थ ते मतदानामध्ये कन्वर्ट होतं असं होत नसतं. आपल्या सभांना झालेली गर्दी ही आपले विचार ऐकायला देखील येत असते. त्या विचारानंतर जनता विचार करते की आपल्याला कोणाच्या बाजूने उभं राहायचंय. राज ठाकरेंचा साधा अनुभव आपण घ्यायला हवा. राज ठाकरेंच्या सभांनाही भरपूर गर्दी होते पण ते मतदानामध्ये कन्वर्ट होत नाही. आणि वंचितला गेलेलं मत हे लोकांच्या मनात अशी भावना येऊ देऊ नका. आता वंचितला मत देतोय म्हणजे हे मत गेलं बीजेपीला, भारतीय जनता पक्षाला हे मत जाणार आहे. अशा प्रकारची भावना आली म्हणजे संपलं. ती झाकली मूठ 1.25 लाखाची राहणार नाही. बाबासाहेबांच्या या संविधान बचावाच्या लढाईमध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं आपल्याला एक विशेष त्यांच्याकडून ते सहकार्य अपेक्षित होतं. जे सहकार्य मला वाटत नाही प्रकाशजी आंबेडकर तर त्या मार्गाला आहेत. पण अजूनही त्यांनी हा विचार करावा आणि ह्या सगळ्यामधून कुठून तरी एक सुवर्ण मध्य काढावा जेणेकरून आपल्या ह्या 12 जागांचा अव्वाच्या सव्वाचा जो आग्रह आहे इथे महाविकास आघाडीकडनं जो 4 ते 5 जागांचा तुम्हाला एक आकडा मिळतो ह्या सगळ्यांचा एक सुवर्ण मध्य काढावा. आणि अजूनही वेळ न जवळता, कारण शेवटी जाहीर केलेले उमेदवार आपले स्वतःचे आहेत. उद्या त्यांच्या खासदारकींची नावे मागे जरी घेतली तर त्यांना काही वाईट वाटू नये, कारण तुम्हीच त्यांचे सर्व आहात. तुम्ही त्यांना समजावू शकता. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आपण योग्य तो निर्णय घ्यावा. आणि या सगळ्यातून महाराष्ट्राचा हा किचाड झालेला आहे, हा चोथा झालेला आहे, घाणेरड्या राजकारणाचा चोथा झालेला आहे. या चोथ्यातून महाराष्ट्राला जर मुक्त करायचं असेल आणि या निमित्ताने समाजाचे प्रतिनिधी मान सन्मानाने म्हणजे वंचित समाजाचे, दलित समाजाचे जे सारे वंचितचे घटक आपल्या सोबत आहेत त्या सर्वांचे प्रतिनिधी माना सन्मानाने दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसावेत. फक्त ह्या भांडणामध्ये किंवा ह्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातलं वादळ हे पेल्यातलं नाही राहावं आणि पेल्यातलं वादळ पेल्यातच घोंगावून संपलं असं होऊ नये हीच तुर्तास अपेक्षा बाळगतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.